चांद ताऱ्याचं हे चिन्ह तुम्ही आतापर्यंत अनेक झेंड्यांवरती बघितलं असेल. खास करून इस्लामी राष्ट्रांच्या झेंड्यांवर आपल्याला हे चिन्ह बरेचदा दिसतं. पण तुम्हाला माहितीये का, इस्लामच्या आधी शेकडो वर्षांपासून हे चिन्ह वापरलं जातं. तेव्हाच्या सुमेरियामध्ये म्हणजे आजच्या इराकमध्ये सुमारे 4000 वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा चंद्र आणि तारा हे चिन्ह सापडलं. हे चिन्ह सुमेरियन लोकांनी सुद्धा इजिप्शियन लोकांकडनं घेतलं असं मानतात. मग त्यानंतर ग्रीक लोकांच्या अनेक नाण्यांवरती आपल्याला हे चिन्ह दिसतं. आणि याच सुमारास म्हणजे जवळपास 2000 वर्षांपूर्वी हेच चिन्ह जे आहे ते त्या काळच्या बायझेंटियम आणि आजच्या इस्तंबूल या मूळच्या एका ग्रीक वसाहतीचं अधिकृत चिन्ह बनलं. आणि इस्लामच्या उदयानंतर अनेको राजांनी हे चिन्ह वापरले. आणि मग 18व्या शतकामध्ये ऑट्टोमन साम्राज्यातल्या अनेक शासकांनी हे जे चांद ताऱ्याचं चिन्ह आहे हे त्यांच्या नाण्यांवर किंवा त्यांच्या ध्वजावर वापरायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून हे चिन्ह आणि इस्लाम यांचं समीकरण जोडलं गेलं. अशा अनेक इंटरेस्टिंग चिन्हांच्या इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी नक्की फॉलो करा.